हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 35 करेक्ट सेंटेन्सेस. चला तर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. मॅच द कॉलम्स अँड राईट द कम्प्लिटेड सेंटेन्सेस इन द लाईन्स बिलो. तर आपल्याला इथं कॉलम्स देण्यात आलेले आहेत. त्या कॉलम्सला आपल्याला काय करायचे आहेत? मॅच करायचे आहेत, जेणेकरून जे काही वाक्य तयार होईल ते वाक्य कसं असेल? मीनिंगफुल असेल. एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे. पहा, द बॉय म्हणजेच मुलगा, इज स्लीपिंग म्हणजे झोपणे. तर एक मुलगा झोपलेला आहे. तर या दोन फ्रेजेसला इथं काय करण्यात आलेलं आहे? मॅच करण्यात आलेलं आहे आणि येथे मीनिंगफुल सेंटेन्स तयार झालेला आहे. आणि तो करेक्ट सेंटेन्स आपल्याला खाली बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द पॅरेट म्हणजेच काय? पोपट. कुठं असतो? पिंजऱ्यात असतो. पॅरेट कुठं असतो? पिंजऱ्यात असतो. पिंजऱ्याला इंग्लिशमध्ये केज असं म्हणतात. काय म्हणतात? केज असं म्हणतात. तर आन्सर काय? द पॅरेट इज इन द केज. तर मॅच करून घेऊया. द पॅरेट इज इन द केज. तर खाली सुद्धा लिहून घेऊया. द पॅरेट इज इन द केज. नेक्स्ट वन आहे द हेन देण्यात आलेला आहे. तर हेन म्हणजेच काय? कोंबडी. कोंबडी काय घालते? अंडी घालते. काय करते? अंडी घालते. तर काय पहा पूर्ण सेंटेन्स. द हेन हॅज लेड 3 eggs. तर कोंबडीने 3 अंडे घातले. किती? 3 अंडे घातले असं म्हणण्यात आलेलं आहे. तर मॅच करून घेऊया. तर सेंटेन्स काय येईल? द हेन हॅज लेड 3 eggs. खाली लिहून घेऊया. फोर्थ वन देण्यात आलेला आहे द कॅट म्हणजेच काय? मांजर. तर मांजर काय करतो? उंदराला पकडतो. मांजर काय करतो? उंदराला पकडतो. तर फ्रेज काय येईल पहा. द कॅट इज चेजिंग अ माउस. चेज म्हणजेच पळणे. उंदराच्या पाठीमागे पळतोय. द कॅट इज चेजिंग माउस. तर मांजर उंदराच्या पाठीमागं पळतोय. तर इथे आपण मॅच करून घेऊया आणि खाली सुद्धा लिहून घेऊया. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे सन म्हणजेच काय? सूर्य काय करतो? आपल्याला लाईट देतो. काय देतो? प्रकाश देतो. तर काय येईल पहा सेंटेन्स. द सन गिव्ज अस लाईट. तर सन काय करतो? आपल्याला लाईट देतो. तर इथे आपण मॅच करून घेऊया आणि खाली सुद्धा लिहून घ्यायचं आहे. सिक्स्थ वन देण्यात आलेला आहे मंकी कुठे मंकीला काय असते? शेपूट असते. आणि तो काय असतो? झाडावर बसलेला असतो आणि शेपूट हलवत बसतो. तर फ्रेज काय येईल पहा करेक्ट. द मंकी इज स्विंगिंग बाय इट्स टेल. तर मंकी जो आहे, माकड जो आहे, तो झाडावर लटकलेला आहे. काय केलेला आहे? झाडावर लटकलेला आहे. कशानं लटकलेला आहे? त्याच्या शेपटीनं लटकलेला आहे. तर इथे आपण मॅच करून घेऊया आणि खाली सुद्धा लिहून घ्यायचं आहे. सेवन्थ वन देण्यात आलेला आहे डॉग. तर डॉगला काय आवडतो? हाड आवडते. बोन म्हणजेच काय? हाड आवडते खायला. त्याला बोन असं म्हटलेलं आहे. तर सेंटेन्स काय येईल पहा. तर सेंटेन्स काय येईल पहा. द डॉग इज इटिंग अ बोन. द डॉग इज इटिंग अ बोन. आणि सगळे सेंटेन्सेस आपल्याला प्रॉपरली खाली लिहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट वन एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. रिअरेंज दिस वर्ड्स टू मेक अ सेंटेन्स दॅट मेक अ सेन्स. स्टार्ट ईच सेंटेन्स विथ द कॅपिटल लेटर्स अँड एंड विथ अ फुल स्टॉप. तर इथं आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. त्या वर्ड्सना आपल्याला रिअरेंज करायचं आहे. काय करायचं आहे? रिअरेंज करून त्यांना सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात? सेंटेन्सेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि जो फर्स्ट जो वर्ड लिहिणार आहे त्या वर्डचा फर्स्ट लेटर जो असणार आहे तो कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा आहे. आणि एंड झाल्यानंतर त्याला लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे पहा. काय देण्यात आलेलं आहे पहा. जॅक हिल अँड अप द वेंट जिल. तर हे काय आहे? अनस्क्रम्बल्ड आहे. मिक्स आपल्याला सेंटेन्स देण्यात आलेला आहे. त्याला रिअरेंज करायचं आहे. प्रॉपर मध्ये लिहून घ्यायचं आहे. आणि फर्स्ट लेटर कंपल्सरी कॅपिटलनं लिहायचं आहे आणि लास्टला एंडला आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. तर काय सेंटेन्स होईल पहा. जॅक अँड जिल वेंट अप द हिल. अशा प्रकारे लिहून लास्टला फुल स्टॉप द्यायचं आहे. तर सेकंड वन देण्यात आलेला आहे. नेम माय इज अनिल. तर प्रॉपर रिअरेंज करून काय होईल पहा. माय नेम इज अनिल. माय नेम इज
अनिल आणि लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे. फर्स्ट लेटर कॅपिटल. दॅट आफ्टर थर्ड वन आहे हॅव अ पेट डॉग आय. तर इथं आपल्याला रिअरेंज करून काय भेटेल पहा. आय हॅव अ पेट डॉग. आय फर्स्ट लेटर कॅपिटल आणि डॉग झाल्यानंतर इथे फुल स्टॉप द्यायचा आहे. दॅट आफ्टर फोर्थ वन देण्यात आलेला आहे मदर माय अ टीचर इज. तर याला रिअरेंज करून अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. माय मदर इज अ टीचर. माय मदर इज अ टीचर आणि लास्टला फुल स्टॉप. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे पहा. रेनिंग इज इट टुडे. तर रिअरेंज करून काय होईल पहा. इट इज रेनिंग टुडे. इट इज रेनिंग टुडे आणि लास्टला फुल स्टॉप. सिक्स्थ वन देण्यात आलेला आहे टू मेक अँड टू फोर. तर त्याला रिअरेंज करून घेऊया आणि काय होईल पहा. टू अँड टू मेक फोर. लास्टला फुल स्टॉप. सेव्हन्थ वन सांगण्यात आलेला आहे ट्विंकल स्टार नाईट ॲट. तर आन्सर काय येईल पहा. स्टार्स ट्विंकल्स ॲट नाईट. स्टार्स ट्विंकल ॲट नाईट. फुल स्टॉप. एट्थ वन देण्यात आलेला आहे पहा. लाईज अ बर्ड अ नेस्ट इन. तर आन्सर काय येईल पहा. अ बर्ड लिव्स इन अ नेस्ट. अ बर्ड लिव्स इन अ नेस्ट. लास्टला फुल स्टॉप. नाइन्थ वन सांगण्यात आलेला आहे मेक बीज हनी. तर आन्सर काय येईल पहा. बीज मेक हनी. लास्टला फुल स्टॉप. टेन्थ वन सांगण्यात आलेला आहे स्मॉल पेटल्स द रोज हॅज. तर रिअरेंज केल्यानंतर काय येईल पहा. फर्स्ट लेटर कॅपिटल. द रोज हॅज स्मॉल पेटल्स. द रोज हॅज स्मॉल पेटल. लास्टला फुल स्टॉप. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 35 करेक्ट सेंटेन्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.